नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महानिर्मिती कंपनीमार्फत जे आहे चंद्रपूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये ITI, डिग्री आणि डिप्लोमा झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. तर यामध्ये वॅकन्सीजची डिटेल्स तुम्ही बघू शकता. फिटर ट्रेडच्या 38 जागा आहे, टर्नरच्या 6, कोपासाठी 15 जागा आहे, मशिनिस्ट ट्रेडच्या 6 जागा आहे, त्यानंतर ICTSMच्या 12 आहे, मेसनसाठी 3 आहे, इलेक्ट्रिशियनच्या 26 वॅकन्सी आहे, MMTMच्या 4 आहे, वायरमनच्या 9 वॅकन्सी आहे, डिझेल मेकॅनिक 12, मोटर मेकॅनिक व्हेकलच्या 8 जागा आहे, त्यानंतर ट्रॅक्टर मेकॅनिकच्या 2 जागा आहे, वेल्डरच्या 20 आहे, ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूलच्या 2 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या 15, स्टेनोग्राफर इंग्लिशच्या 2 वॅकन्सी आहे, पंप ऑपरेटर कप मेकॅनिकच्या 7 वॅकन्सी आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकच्या 3 वॅकन्सी आहे. अशा प्रकारे ITI साठी एकूण रिक्त जागांची संख्या 190 आहे. यानंतर डिग्री डिप्लोमासाठी जर बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 7 वॅकन्सी आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 5, सिव्हिलसाठी 3, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या 3, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 3 वॅकन्सी आहे. त्यानंतर डिप्लोमासाठी वॅकन्सीज दिलेल्या आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला असेल तर 10 जागा आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी 8 वॅकन्सी आहे. अशा प्रकारे एकूण डिप्लोमा डिग्रीसाठी जे आहे 36 वॅकन्सीज आहे. तर यामध्ये जे आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे. अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ITI जे काही उमेदवार झाले आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे गरजेचं आहे. तर डिग्री आणि डिप्लोमा ज्यांचा झाला असेल त्या उमेदवारांनी महास्वयम या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल जे काही आहे ते कंप्लीट करायचं आहे. प्रोफाईल कंप्लीट नंतर जे आहे तुम्हाला तुमच्या ब्रांचनुसार किंवा ट्रेडनुसार जे आहे अप्लाय करायचं आहे. मी प्रत्येकाच्या ब्रांचनुसार आणि ट्रेडनुसार माझ्या वेबसाईटवरती अप्लाय लिंक दिलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. जर तुम्हाला अप्लाय करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला त्यासाठी इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. त्याची आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे फॉर्म फिलअपची, तर तुम्ही आम्हाला मेसेजसुद्धा करू शकता. जर जमत असेल तर स्वतः केलं तरी चांगलं राहील. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये वॅकन्सीजची डिटेल्स दिलेली आहे. जवळपास 200 पेक्षा जास्त वॅकन्सीज आहे मित्रांनो. यामध्ये जे आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. त्या जिल्ह्यातील उमेदवारांना पहिलं प्राधान्य राहील. आता यामध्ये जे आहे काही ठराविक असे उमेदवार आहे त्यांना काही कागदपत्र जे आहे हे संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं दिलेलं आहे. तर यामध्ये दिलं आहे जे काही प्रकल्पग्रस्त बाधित गावातील उमेदवार असतील किंवा कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील अशा उमेदवारांना त्यांनी सूचना केली आहे की जे काही त्यांची ITIची गुणपत्रिका आहे, आधार कार्ड आहे, ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत आहे, प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल किंवा तेथील स्थानिक उमेदवार असाल त्या गावातील बाधित गावातील, तर अशा उमेदवारांना तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी दाखला, तसेच काही पाल्यांचे जर वडील महानिर्मिती कर्मचारी असतील तर त्यांचे पाल्य असल्यास त्यांना त्यांच्या वडिलांचे कर्मचारी असल्याचे ओळखपत्र हे संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहील. तर याचा पत्ता दिला आहे मुख्य अभियंता यांचं कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जा भवन चंद्रपूर, तहसील चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी मानव संसाधन विभागामध्ये दिनांक 10 जून 2026 पर्यंत हे कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागतील. हे कागदपत्र या ठराविक उमेदवारांना सादर करणे गरजेचं आहे. इतर उमेदवारांना अशा प्रकारचे कोणतेही कागदपत्र ऑफलाईन स्वरूपात सादर करण्याची गरज नाही आहे. त्या संदर्भात एक पॉईंट पुढे दिलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर इथे दिले आहे निवड प्रक्रिया. तर उमेदवाराची जी काही निवड आहे ही ITI असेल तर ITIच्या जे काही गुणपत्रिकेच्या आधारे जे आहे तुमची निवड केली जाईल. यामध्ये जे आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर जर केला नाही तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. जे काही उमेदवार आहे त्यांनी फक्त ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर पॉईंट नंबर 5 मध्ये तुम्ही बघू शकता, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर या आस्थापनेत कागदपत्र आणून देऊ नये असा उल्लेख केला आहे. कागदपत्र फक्त प्रकल्पग्रस्त किंवा बाधित गावातील उमेदवार असतील किंवा जे महानिर्मिती कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील
तर अशा उमेदवारांना जे काही ठराविक कागदपत्र त्यांनी मागितले आहे तेच कागदपत्र त्या ठराविक उमेदवारांना नेऊन देणे गरजेचं आहे. इतर सर्व उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं आहे. आता वयोमर्यादा जर बघितली तर दिनांक 10 जून 2026 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. तर यासाठी जे आहे तुमचे अर्ज दिनांक 25 मे पासून सुरू झालेले आहे आणि 10 जून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा मित्रांनो. आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला समजली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नियमित प्रमाणात व्हिडिओ आणण्याचा मी आता पुढे प्रयत्न करत आहे. तर आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या. लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी थोडा सपोर्ट असू द्यावा. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.